संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या रॅलीमध्ये नोटांची उधळण करण्यात आली आहे। एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण करण्यात आली। आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगर मधील प्रचार रॅलीमध्ये पाहायला मिळाला। प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। तर या प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रॅलीमध्ये एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली। निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे। तर संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या रॅलीमध्ये नोटांची उधळण केल्याचं समोर आलेलं आहे। एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण करण्यात आली। आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, संभाजीनगरमधल्या या प्रचार रॅलीमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण केलेली आहे। या संदर्भात काही कारवाई झालेली आहे का? या संदर्भात आता त्यांचे विरोधाचे उमेदवार आहेत ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे। नोटा उधळण रॅलीमध्ये हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आहे, याच्यामुळे मतदार प्रभावित होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे एमआयएमच्या गेल्या आठवड्यात एक प्रोग्राम झाला होता, त्या प्रोग्राममध्येही इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण झाली होती, त्यावरही टीका होत होती आणि आता एमआयएमच्या या उमेदवाराच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये अशा पद्धतीने नोटा उधळल्या जात होता। त्यांच्या म्हणण्यानुसार ही आमची नेहमीची पद्धत आहे असा एमआयएमचा दावा आहे। गेल्या वेळेस एमआयएमने या सगळ्या प्रक्रियेचं समर्थन केलं होतं। आता निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर निवडणूक विभाग महापालिकेचा नक्की काय कारवाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।